हाय हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आज बनवणार आहे मटकीची भाजी. मी एवढे साहित्य घेतलं आहे बघा. इथं मटकी घेतली, त्यात हरभरा आहे, कोथिंबीर, लसूण, आलं, टमाटर. सगळ्यात आधी मी कांदा कट करून घेणार आहे. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. मी कांदा थोडं मोठं कट करणार आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण मला नक्की सांगा. तर मी कांदा कट करून घेते. थोडं मोठं साईजने कट करणार आहे मी. इथं आपला कांदा कट झाला आहे. आता टमाटर कट करून घेते. ते पण तसंच करणार आहे मी मोठं. टमाटा लालच घ्या तुम्ही, कारण रंग छान येतो भाजीला. इथं मी टमाटा पण कट करून घेते. इथं कट करून घेतो टमाटा. लसूण आलं पण घेतलं. चला आता आपण मसाला भाजूया. इथं मी कढई गरम करायला ठेवली. इथं आपली कढई पण गरम झाली. तेल टाकलं मी थोडं. कांदा टाकलं. कांदा पण भाजून घेते. इथं आपला कांद्याचा रंग पण चेंज झालं. जास्त भाजायचं नाही आपल्याला कांदा. तर कांदा भाजून घेतलं. खडा मसाला, एक दालचिनी, मिऱ्या, लवंग, ते पण व्यवस्थित परतून घेते. टमाटर, आलं, लसूण, ते पण व्यवस्थित भाजून घेते मी आता. इथं आपला मसाला भाजून झाला आहे. कोथिंबीर टाकते थोडी. व्यवस्थित परतून घेते. बघा मसाला भाजलं. प्लेटमध्ये काढून घेते. मी जास्त भाजलं नाहीये मसाला. भाजीला रंग छान येतो असं जर भाजलं तर. चला बारीक करते आता. मी मिक्सरलाच बारीक करणार आहे. मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकलंय मी. इथं आपला मसाला पण बारीक झाला. मी याच कढईमध्ये टाकणार आहे 2 चमचे. आता मिरची पावडर, गरम मसाला, मी छोट्या चमच्याने घेतलेले. मसाला पण टाकते. व्यवस्थित परतून घेणार आहे. हे मसाला आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे, कारण टमाटा आपण जास्त भाजलेलं नाहीये. कच्चा पण नाही, म्हणून व्यवस्थित भाजायचे. तेल सुटेपर्यंत भाजणार आहे मी मस्त.
भाजीला रंग छान येणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही भाजी. माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. मला हळद टाकली मी थोडी. परत परतून घेते. व्यवस्थित परतायचं आहे आपल्याला मसाला. बघा किती छान रंग आलाय मसाल्याला. इथं मसाला परतून झाला आहे. ते पण सुटला मसाला ना. मटकी टाकते. हे पण 2 ते 3 मिनिटं मी असंच मसाल्यामध्ये परतू देणार आहे. कारण आपण कच्ची मटकी टाकतोय. बघा छान परतली. रंग पण बघा भाजीचं किती छान आलाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं. पाणी टाकलं. मला जेवढी भाजी लागणार आहे तेवढं मी पाणी टाकणार आहे. तर भाजीला चांगली उकळी येऊ देते. परत पाणी टाकलंय मी थोडं. आता 1-2 उकळी येऊ देते भाजीला. भाजी छान लागणार. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. बघा उकळी आली आपली भाजीला. थोडं मीठ. बघा किती छान उकळी आली. भाजीला ग्रेव्ही पण छान येणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. बघा ग्रेव्ही किती छान आली भाजीला. कोथिंबीर टाकली थोडी. तर आपली भाजी झाली आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. रंग बघा भाजीचं किती छान आलाय. झणझणीत आपलं मटकीची भाजी तयार झाली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. बघा किती छान भाजी आली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.